ट्रेन करायची गोष्टी राईट. ह्या एका गोष्टीमुळे लक्षात घ्या मी याच्यामध्ये आलो, कारण मला फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये बिझनेस काय ते माहित नव्हतं. जेवढी इन्व्हेस्टमेंट करायची होती तेवढी एकदाच केली, नंतर फक्त मेहनत तेवढी भांडवल. ट्रेनिंग 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 घेत गेलो, अशा लेवलला किंवा ट्रेनिंग द्यायला लागलो. आणि आपल्या दोन्ही प्रोडक्शन फ्लोअरमध्ये काम करता वेळी मार्केटिंगचा कधी गरज नव्हता, काही संबंधच नाही मार्केटिंगचा. दूध खरेदी करणं एवढंच आम्हाला माहिती होतं, ते विकणं सुद्धा आम्हाला माहिती होतं, दुधाचं प्रोसेसिंग करणं माहिती होतं. पुढे मार्केटमध्ये गेल्यानंतर काय मार्केटचं काही संबंधच नाही. तर ह्या व्यवसायामध्ये आल्यानंतर एज्युकेशन जे काम करतं त्या एज्युकेशनमध्ये आम्ही विश्वास ठेवला आणि आम्ही एज्युकेट झालो, लोकांना एज्युकेट करत राहिलो. पण तळमळीने केलं, ज्या गोष्टी केल्या त्या तळमळीने केल्या, आपल्या म्हणून केल्या. त्यामुळे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे आशेने बघतोय ह्या उद्देशाने केल्या. एक पाऊल पुढे जाऊन आम्ही डावण्यासाठी काम केलं आणि आपल्या इथे सांगते ते आम्ही ऐकलं, ह्याच्यातूनच यशस्वी होत गेलो. एज्युकेशन फार इम्पॉर्टंट या बिझनेसमध्ये. तुम्ही ज्या ज्या वेळेला या बिझनेसमध्ये स्वप्न बघणार त्याला पूर्ण करण्यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे, एज्युकेशन. तुमची मानसिकता, मानसिक तयारी होणं गरजेचं. लक्षात घ्या, तुम्हाला अशा प्रकारचा लीडर व्हायचं की तुम्ही उठला की लोक उठले पाहिजे, तुम्ही हे सांगितलं की ते लोकांनी ऐकलं पाहिजे, ही प्रतिभा तुम्ही तुमची डेव्हलप करायची. आणि आता इथे बसला प्रत्येक व्यक्ती माझ्यामध्ये ज्या वेळेला दाखवेल मी हैदराबादला आहे, तर पुढच्या कॉन्टेस्टसाठी तुम्ही लोकांना चॅलेंज करू शकता. असे किती लोकांना वाटतं यस मी ठरवलं ना, मी कुठे कसेही करून टीडी आणणार, मी माझ्या प्लेअर मॅच करणार, मी बरोबर 10,000 चेक करणार आणि मी पुढच्या महिन्यामध्ये तुमची ज्या वेळेस तुम्ही जाणार आहे मी असणारच, असं स्वतःवरती विश्वास असेल किती लोकांचा हात वरती करा. काय लागेल लाच मारेल पाणी काढलंच मी हैदराबादला येणारच. व्हेरी गुड. आय जस्ट वॉन्ट टू सी किती गर्दी असणार आहे मुंबईतली. जे मला मी फोटोग्राफर होते पटकन पटकन राईट, व्हिडिओ चालूच आहे, कॅमेरा चालूच आहे पाठीमागे. तुम्हाला अर्धवट द्यायचं पूर्ण येणार ना, पूर्ण आपल्याला हाफ तिकीट येत नाही बरं का प्लेनमध्ये, तुमच्या माहिती सांगतो. माझा अर्धच काढा, मी आपल्या साईडला बसते अशी. हा उभं राहून देत नाही बरं का, तिकीट काढून बघायला चालेल, काय अडचण नाही. वेरी गुड. अपने आप को प्रूव करो, लाइफ में कुछ आज आपने अच्छा डिसीजन लिया है, अपने आप को प्रूव करो. मैं करके दिखाऊंगा, बोलो मैं करके दिखाऊंगा.
ऑफिसला झोपा असं बरं ते झोपली टिकीट द्यायची. हा इंडिका आला झोपत चालेल ऑफिसला जाऊन मग आपण बाहेर गेलो राईट. किती जण झोप घ्यावी माणसं, किती जण झोपतात तुम्ही लोक? हॅलो 8 तास 2 दिवसाचं एकदम झोपता म्हणजे एकदम जण झोपता का? एका दिवशी 8 तास झोपले किती म्हणले हात करता? तर मी नाही तुम्ही झोपता, मी 2 दिवसाला तेवढा झोपतो. आणि एका दिवशी 8 तास झोपल्यानंतर झोपत नाही असं नाही, रोज रेग्युलर 12 वाजता काय फरक नाही. ठीक आहे 4 लोक 5 सव्वा 5 मॅक्झिमम 5:30 तिथून पुढे राक्षस उठतात. 5:30च्या पहिले उठतात तुमचं तुम्ही ठरवा. मला तरी वाटतं 70% लोक नाही सगळी 5:30च्या पुढे उठतात. 3% जी यशस्वी होणार ना मंडळी ती सगळी 5:30च्या अगोदर उठतात. दुपारी झोपतात तो मग महाराष्ट्र 5:30च्या अगोदर उठून दुपारी झोपायचं नाही हो. तुम्ही काय दुपारी 5 झोपून उठतो काय सकाळी उठतो? हा 3% लोक दुपारी परत दुपारी झोप रात्रीची घ्यायची असते, दिवसा घ्यायची नसते साहेब. दिवसा काम करण्यासाठी असतं. मनमोहन सिंग किती तास झोपत असते? महात्मा गांधीजी किती तास? 2 तास झोपत होते महात्मा गांधी. 2 तास. आम्हाला ते रेकॉर्ड मोडायचंय. नशिबाने साथ दिलं रोज रेग्युलर 1 दिवस 2 दिवस नाही. 2 तास झोपत व्यक्ती पंडित जवाहरलाल किती तास झोपायचे? कुठल्याही यशस्वी व्यक्ती विचार करायचा. शरद पवार साहेबांचे अपॉइंटमेंट कधी चालू होते? पहाटे, सकाळी नाही. पहाटे अपॉइंटमेंट चालू होते. प्रवासात जो आराम मिळेल तोच आराम घेतात. कॅन्सर झालाय, कारण आहे सगळ्याची कारण आहे, कुठून ध्येय आहे. एकच जिगरबाज मला भारतामध्ये करतो मला लढायचं नियमसाठी. जिगरचे बॉस जिगरचे. आम्हाला घरामध्ये जर लावायचं म्हटलं ना पोस्टर हे दिलं त्याची 10 रुपये तुम्ही देणार नाही बघा. कशाला? कोण काय बोले हसतील. अरे जग जाहीर करून बसले. काय संबंध आहे आयसीसी क्रिकेटला? कुठे बारामती, कुठे बीसीसीआय, कुठे आयसीसी? क्रिकेट कधी खेळले तरी मला माहिती आहे, पण खेळवतात सगळ्यांना. पॉलिटिकल म्हणजे कसा दिसला एक लीडर काय विचार असतो त्या लक्षात घ्या. आयसीसीचं बजेट माहिती किती आहे? एक बजेट असतं आपलं कृषी बजेट आहे. कृषी बजेट भारताचं कृषी बजेट जे आहे ह्या कृषी बजेटच्या तिप्पट बजेट आहे आयसीसीचं. एका देशाचा आर्थिक उलाढाल असते त्या पद्धतीचं आयसीसीचं बजेट आहे. आणि या व्यक्तीने कुणाला पाडले? जो ऑस्ट्रेलियाचा उपपंतप्रधान आहे त्याला त्या रेसमध्ये पाडले. आयसीसी इंग्लिश बोलता येतं, कोच ठेवला शिकले. ह्या राजकीय नेत्यांची प्रत्येक व्यक्तीची पर्सनल जिम असते. भरपूर यांना ट्रेनर्स असतात. पर्सनल लेवलला कोचिंग घेतात ते लक्षात घ्या. उगाच ट्रेनर उगाच यशस्वी बनत नाहीत. समाजाचे प्रोफेशनलसाठी ट्रेनर असतात. नातेसंबंध कसे जोपायचे त्याच्यासाठी ट्रेनर असतात. ते अफलातून म्हणजे ही खरंच बुद्धिमान मंडळी लक्षात घ्या. फक्त चुकीच्या पद्धतीने वापर करतात हा भाग आपण घ्यायचा नाही. पण ते आज हे टॅलेंट इमोशनल होत नाही. आणि काय रामदाने फोन नंबर घेतली वरती लगेच आमच्या नावावरती कापून टाकण्यासाठी आपण निवडून होऊन जातो. जिगर यशस्वी व्हायचं असेल तर जिगर पाहिजे. हैदराबाद चले गए? यस. किती वेळ तिकडे आवश्यक? 4 दिवस. 4 दिवस करायला सांगितलं म्हणून देणार का? दे जा. कधी संपर्क मध्ये तुम्ही संपर्क म्हणजे थांबतील लोक नाही अशी पण थांबणार आहे. तुम्ही त्याची काळजी मध्येच द्या. मध्ये देणार ना? किती वेळ असतो का?
नुसतं मगाशी इशारा